रेड मर्क्युरी साहेब, तुमच्याकडे जुना टी व्ही आहे का? माझ्या ऑफिसच्या एका सहकार्याने कुतूहलाने विचारले. त्याच्या ह्या अचानक विचारल्या गेलेल्या प्रश्नाचा रोख न समजल्याने मी म्हणालो, हो आहे की, का बरं? यावर तो आनंदित होऊन म्हणाला, ओ साहेब, मग कोणाची वाट बघता? त्यातलं रेड मर्क्युरी विका, खूप भाव आहे त्याला. मी हसून म्हणालो, गप रे, अशा फार अफवा पसरत असतात, एवढं मनावर नाही घ्यायचं. ह्यावर तो हिरमुसला आणि निघून गेला. पण घरी आल्यावरही हाच प्रश्न डोक्यात भुंगा बनून फिरत होता. न राहून वडिलांना विचारलं की, तो आपला लाकडी शटरवाला टी व्ही आहे का हो अजून गावातल्या घरी? वडिलांनी नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, अरे, तो तर कधीच विकला भंगारवाल्याला. आता हिरमुसण्याची वेळ माझी होती. तो शटरवाला टी व्ही आमच्यासाठी फक्त टी व्ही नव्हता, तर स्टडी टेबल, टीपॉय, टेबल टेनिस खेळायचा. पण त्याचा बराच वापर आम्ही केला होता. त्याच्यासोबत अँटेना हलवत मुंग्या आल्या दिसलं, गेल्या मुंग्या करत कित्येक सुट्ट्या घालवल्या होत्या. त्याने काही नव्हतं शिकवलं आम्हाला. आमची माती आमची माणसं सारखा शेतकरी बांधवांचा कार्यक्रम आम्ही दुसऱ्या चॅनलचा पर्याय नसल्याने पूर्ण बघायचो. स्वतः कधी शेती केली नाही तरी बोंड अळीमुळे होणारे कापसाच्या पिकाचे नुकसान सारख्या विषयावर अधिकारवाणीने बोलीबच्चन देण्याचे कौशल्य प्राप्त केले होते. पोरी, अगं ये पोरी, पाहुणं आलेत बघ, ही सामाजिक वनीकरणाची जाहिरात त्यातल्या उखाण्यासह आजही पाठ आहे. अंताक्षरी खेळताना ब अक्षर आलं तर बोई बोई बम 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 बोई सारखं अजब गाणं, चित्रहार, छायागीत पाहून आम्ही शिकलो होतो. कधी काका मामांना पत्र लिहिलं नसेल, पण सुरभीसाठी कॉम्पिटिशन पोस्टकार्डवर लिहायला शिकलो. रविवारी भल्या सकाळी हेमा मालिनीची रंगोली बघायला उठायचो. तर दररोज संध्याकाळी आपण ह्यांना पाहिलं का मध्ये हरवलेली माणसे पाहून हळहळत व्यक्त करायचं. दामिनी आणि चहाची वेळ इतकी जुळून यायची की आज चुकून कोणी ते गाणं म्हटलं तरी चहाची तलप लागते. कुंकू टिकलीमधील सासूसुनेची धमाल भांडणं असो किंवा वाडकरांच्या आवाजातील संतवाणी, हे नॉस्टॅल्जियाचा अटळ भाग आहे. हमारा बजाज किंवा धाराची जिलेबीची जाहिरात आज इतक्या वर्षांनी देखील आठवते. 7च्या बातम्यांची सिग्नेचर ट्यूनसुद्धा टिडिंग टिंग टिडिंग टिंग गुणगुणायला लावते. रविवारी 4-4:30 वाजता लक्षा अशोक सराफचे मराठी चित्रपट हजारदा पाहिले तरी पण पहावेसे वाटायचे. ऋषिकेश कानिटकरने साकलेला मारलेला विजयी चौकार, श्रीनाथ कुंबळेने ओढून आणलेला टायटन कप, इडन गार्डनवर रडत पॅव्हेलिनकडे परतणारा कांबळी, असे अविस्मरणीय सामने पण त्या शटरवाल्या टी व्हीची देणे होते. अरे अभ्यास कर रे, तो सचिन काय तुला खायला देणार आहे का, असं रागानं विचारणारी आजी नंतर हळूच खेळतो का आऊट झाला विचारायची. अशा असंख्य आठवणी आहेत त्या शटरवाल्या टी व्हीच्या. यथावकाश तो शटरवाला टी व्ही अडगळीच्या खोलीत गेला आणि त्याची जागा कलर टी व्हीने घेतली. कधीकधी मित्र म्हणतात, तुला वारंवार 90च्या दशकाचे उमाळे का येतात रे? पण जेव्हा यूट्यूबवरच्या कमेंट्स पाहतो तेव्हा जाणवतं की आपल्यासारखेच वेडे खूप आहेत त्या शटरवाल्या टी व्हीसोबत. आम्ही जे गमावलं ते रेड मर्क्युरीपेक्षा जास्त मोलाचं होतं. समाप्त. लेखक सौरभ रत्न पारखी. धन्यवाद.